आज होता आमचा फॅब्रिक पेंटिंगचा क्लास। तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे हे फॅब्रिक कलर। तर हे कलर कपड्यावरती कलर काम करण्यासाठी वापरले जातात, त्याला फॅब्रिक कलर म्हणतात। आणि हा कलर एकदा कपड्यावरती लागला तर तो कापड किती वेळा धुतला तरीसुद्धा तो कलर जागचा हलत नाही, इतका तो घट्ट असतो। आम्ही निघालो होतो क्लासला। क्लास काय आमचा जास्त लांब नाही, त्यामुळे आम्ही चालतच क्लासला निघालो होतो। आणि मी आणि प्रियांशी आज मॅचिंग झालो होतो। हे आहे आमच्या मॅडमांचं शॉप। तर या शॉपमध्ये तुम्हाला एकाच छताखाली एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू ज्या की आपल्या एम्ब्रॉयडरी साहित्यामध्ये असतात त्या सगळ्या तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत आणि घ्यायलासुद्धा मिळणार आहेत। तर इथं आरीवर्कसाठी लागणारं सगळं साहित्य, ब्लाऊजसाठी लागणाऱ्या लेस, नॉट, अस्तर, फॉल, ब्लाऊज पीस आणि त्यानंतर सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असलेली पाईप क्लीनरचं साहित्य इथं भेटणार आहे। मॅट रांगोळीसाठी लागणारं साहित्य, फॅब्रिक पेंटिंगसाठी, ज्वेलरी मेकिंगसाठी इथं काही नाही असं नाही, सगळं काही एकाच शॉपमध्ये तुम्हाला भेटणार आहे। त्यामुळे आम्हाला क्लास करताना कोणतंही साहित्य कमी पडलं की आम्ही लगेच तिथं जातो आणि ते साहित्य घेतो। त्यामुळे आम्हाला क्लास करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। क्लासमध्ये सगळे जमा झालते आणि सगळ्यांनी एक एक खुर्ची पकडलेली, त्यामुळे या दोघांनीसुद्धा खुर्ची पकडून त्यांची मस्ती सुरूच झाली होती। तर आता क्लास सुरू झाला होता। सगळ्यात महत्त्वाचं, क्लासमध्ये आम्हाला ट्रेसर आणि जो आम्ही पेंट करणार होतो त्याची एक प्रिंट दिली होती। तर ती प्रिंट आम्हाला त्या फॅब्रिकवरती ट्रेस करायची होती। तर हा ट्रेस पेपर होता। तर तो ट्रेस पेपर वापरताना ब्लू वापरायचा नाही, तर आम्ही येलो शेडमध्ये तो ट्रेस पेपर यूज केला होता आणि त्यामुळे त्याची प्रिंट इतकी सुंदर उठली होती। आणि प्रिंट ट्रेस करताना सुद्धा एकदम काळजीपूर्वक करावी लागते, कारण जेणेकरून एखादा पार्ट जर तिथं प्रिंट करायचा राहिला तर तो नंतर आपल्याला हातानं करावा लागणार होता, कारण एकदा जर त्यातला कार्बन उचलला तर तो पुन्हा आहे त्या एका ठिकाणी बसणार नव्हता। आणि फॅब्रिक कलर करताना तर इतकी काळजी घ्यावी लागते की आपण थोडा जरी कलर त्या कपड्याच्या बाहेर गेला तर तो कधीच निघणारा नाही, इतका तो घट्ट असतो। आमच्या मॅडम मात्र आम्हाला ब्रश कसा यूज करायचा, कसं कर्व द्यायचं, इतकं कलरचं नॉलेज त्यांना आहे ना, खूप हुशार आहे। तर त्यांच्यासारखंच हुशार आम्हाला पण व्हायचं आहे, म्हणून आम्ही सगळे एवढ्या मेहनतीनं त्यांनी सांगल तसं व्यवस्थित काम करत होतो। आणि संध्याकाळी आम्ही घरी येईपर्यंत सगळ्यांच्या रिंगी इतक्या सुंदर दिसत होत्या ना, मॅडम पण सगळ्यांच्या रिंगी बघून खूप खुश झाल्या। आम्ही आमची रिंग घेऊन घरी परत आलो, कारण आम्हाला हेच काम परत होमवर्कमध्ये करायचं होतं। आणि पुण्यामधला पाऊस बघा आणि पुण्यातले रस्ते बघा, इतके खराब आहेत। गावाकडचे रस्ते बरे, पण पुण्यातले रस्ते बघा कसे आहेत।